आला का काम अर्धे सोडून कुठे गेलता रे तू? उद्याचा अभ्यास इचरायला गेलतो फिरत. अभ्यास उद्या खांदा कोण यायचं तुझं बाप? 3 दिवस झालं शाळा बुडती. एक दिवस अजून बुडली तर मरत नाही तू. जा हे आहे मी नाही जाणार उद्या कामाला. माझा अभ्यास पण माग राहतो या. उद्याच्याला चल म्हणतात तर जा की. पगारातून कापड घे तुझी तुला. कापड घे. मागल्या वेळेस बी अशीच म्हणलेले कापड घे. मग जा बापाला सांग जा तुझ्या. उगा माझं नका डोकं खाऊ.
दादाजी तुझा दोस्त आला बघ. अरे बरं नाही ना त्याला 2 दिवसापासून झोपलेला. तू पण नव्हता वैरा गेला शाळेत. मला वाटलं उद्याचा अभ्यास तुला माहिती असेल. कुलकर्ण्याला विचार आणि मला पण सांग. आज माळावर गेलतो गेलो. काळी चिमणी दिसलेली नाही. घलीची एका जागेवर बसतच नाही. सारखी इकडून तिकडे उडते बघ. 2-3 तास तिच्या मागे हिंडलो पण काय घवली नाही. मला वाटतंय भूताच्या माळावर चिमणी सापडून बघ. मला बरं वाटलं की जाऊ. ए उठ रे, चहा पी. काकू वेदांत आहे का? वेदांत काय करायचं पोरगा आलाय बघ. उद्याचा अभ्यास सांग की. इंग्लिशच्या 2 धड्यांचे शब्दार्थ, जोखमाळ्याची कविता आणि गृहपाठाचं सगळं पूर्ण करायचं. पूर्ण करू कर तेवढं. कोण आहे रे? मीच आहे. एवढा रातचं कशाला तरपटतो रे? का नाही राखेल बघतो. कशाला राखेल जातो? गपझोप. चल्ला का जेव्या किती उशीर लावतो. अरे किरा किती वेळ झालं ताटकळ थांबले ती पण. थांबू दे की. तुला काय करायचंय? अरे थांबू दे. बरं असतं तर काय केलं असतं कोणच का बाई. भांग पडलाय का? हा कळलाय. लय सलमान खानच्या वर नखरे लागत तुझे. आला पिर्या. ही बघ काय चिमणीच आहे घर. आला का लय मोठं आहे. पारे बिरवायच आहे. झाला का? मला तर चिमणीच वाटतंय पण नुसतं पक चालते का नाही ती मला नाही लाग माहिती. मला का 100% ही पारवाच आहे का. जेव्या दुसरी चिमणी चालत ना का रे. मला काळे सांगितले. अवघड आहे गाड्या. तुझं डाव आहे. माझं आहे का? हा ना. खाली काय त्याला उतारता आले. जरा होते का? हॅलो दे.
जायची का नाही म्हणते हाता नाही गेली तर तरी सुटते रे. तू नाही घेतली तर ह्यो घेईन. घे जाती जाती. अरे ह्याचं काय आमचंच आहे. म्हणलं होतं नाही यायचं मग. शाळेत येते नाही काय जायचंय की जा ना उशीर होईल. वेदांत रामकृष्ण कुलकर्णी, येस सर. जांबुवंत कचरू माने, येस सर. अजून कोण राहिले रे गृहपाठाच्या वह्या द्यायचं? का पाटील आज मी नाही का वेळ भेटला अभ्यास करायला? अरे? बोलू का आता? बोला की सर. संग्राम दादा शिकायची गरजच काय आपल्याला? बाप काही येडा म्हणून कमी होतोय. उद्या जमलं तर आणा गृहपाठाच्या वह्या. बसा. सर मी मागच बसतो. बस की तिथं काय चावतंय व्हय? सर दिने मला 1.5 फुटे म्हणतोय. ए माकडा तसं कशाला म्हणतो र? अयो मी नाही म्हणलो सर. हे काय बी सांगताय. पुन्हा जर तसं म्हणला तर थोबाड बुडीन बघ. नको सर ते हात लागले तरी मला मारतोय. ठीक आहे बस जा. संत चोखामेळा यांचा उस डोंगा परी रसवून हे डोंगा हा अभंग आजच्या तासाला आपण समजावून घेऊया. वर्णापेक्षा धर्मापेक्षा जातीपेक्षा माणसाचं श्रेष्ठत्व त्याच्या गुणावर अवलंबून असतं. हा विचार संत चोखोबांनी या अभंगामध्ये या कवितेमध्ये अत्यंत सोप्या पद्धतीने समजावून सांगितलेला आहे. वेगवेगळ्या दृष्टांताच्या माध्यमातून समजावून सांगितलेला आहे. तो आपण आज समजावून घेऊया. अभंग अतिशय सुंदर आहे. सुरुवातीला तो समजावून घेऊ. उस डोंगा परी रसवण हे डोंगा काय भुललासी वरील या रंगा. कमान डोंगी परी तीर नो हे डोंगा काय भुललासी वरील या रंगा. चोखोबांची ही कविता आपण समजावून घेतोय. माने तुझी आई आली बघ बाहेर. नदी डोंगी परी जळनो हे डोंगे काय भुललासी वरील या रंगे. चोखा डोंगा परी ए समोर बघा रे हसायला काय झालं. चोखा डोंगा परी भावनो हे डोंगा काय भुललासी वरील या रंगा. वेगवेगळ्या दृष्टांताच्या उदाहरणाच्या माध्यमातून संत चोखोबांनी गुणाचं श्रेष्ठत्व भावाचं मोठेपण पटवून दिलेलं आहे. ऊस वाकडा असतो पण रस असतो का वाकडा. तशा पद्धतीनं धनुष्य वाकडे पण बाण सरळ जातो का नाही. तू कशाला आलती शाळेत? आलती शाळा शिकायला. म्हणलं मी पण शिकते नोकरीला जाते मॅडम गत. आहे मुंदा शिंदे कुठं काय दुपारी सरपणाला गेलती साळमोर. याला बघाय गेली कसा शिकतोय म्हणून. परत जर तू शाळेत आली ना मी शाळा सोडून देत असतो बघ. नाही बाबा आयच्या नाही येत जा.
दादा मुंबईला जायचं नाही IPL बघायला. पुढच्या आठवड्यात जाणार आहे. या अनु म्हणत होतं मुंबईला म्हणे बाय बी मॉलिश करतात. तसं नाही द्या का अंग ठणका लागलं का मुंबईला जायचं आणि डोकं ठणका लागलं का तुझ्याकडे यायचं. दादा काय म्हणतोय कचऱ्या डुकरं माजले तिला का? गुडगेला त्रास द्यायला लागले. धावपळ नाही जमत. आयला अवघड आहे का? हागायला बी दिलात माणसाला. नाही तर काय ते गोरपड्याच्या ढुंगण्याला चावलं डुक्कर. बघ जमतंय का? जा. कधी चावलं म्हणे हाकता ना. उंची वय महागायची कुठली तरी काय फरक पडते का? दिल कर अगं उठ. अगं तिला शिवू नको. तिला डुक्कर शिवले. लागलाय का? उठ. सर आत येऊ का? ये राणी. सर राणीला घरी नेऊ का? तिला डुक्कर शिवले. कुठे गेली डुकराला धडकायला? नाही सर डुक्करच तिला येऊन ते टाकले. राणे डोक्यावर आंघोळ कर ग नीट आणि ते कापड भिजव. गोमतरशी पडते मी. अगं माझं पण. ए पोरा काय करतो? हा ते घरटं कशाला पाडतो? वाढत नाही. काळ्या चिमणीचा आहे का पांढऱ्या चिमणीचा आहे बघतो. काय असून दे ते पांढऱ्या. उतर खाली. अरे चिमणी बामणी नसती. तिला शिवलं की बाकीच्या चिमण्या कळपात घेत नाही तिला. तोच्या मारून मारून जीव घेत तिचा. उतर खाली. तू काय तोंड बघतो? तुला काही वेगळं सांगू का? हो खाली. जब्या खाली उतरायचं का रे? उतर. जब्या कसं उतरू रे खाली? चालला तसा उतर की. आयला डोळे भिंगा लागले लावा. मग टाक उडी. अयो जब्या थांब केला का? उतर नाही तर बस बाबा. काय कचरू? कसली मीटिंग आहे? जत्रेची. जत्रा आलीच नाही का जवळ आता? काय पगार आणला का? आहे आणलाय. अरे सुरकीला पाहुणे यायचे ती. तुला पॅन घेऊ की जत्रेला? दिवाळीला पण अशीच मानलेले. दोन पॅन्ट घेऊ जत्रेला. हा तर होय राजा तुला ती काळी चिमणी माहिती आहे का? कसली काळी चिमणी? ती बघ एका जागेवर बसत ना. सारखी इकडून इकडं उडती बघ. तिला पतंगा सारखी शिपते असते. बघितलेली असेल बाबा. पण तिला काय झालं? तिला काय नाही झालं पण तिच्याबद्दल तुला काय विशेष माहिती आहे? अरे बाबा काय कोड्यात बोलतोय कुणाच ठाऊक. फोन करून सांग. तिला जाळल्यावर काय होईल? तिला जाळल्यावर काय होईल म्हणजे? तिला जाळल्यावर मरून जाईन आणि काय होईल? शाले काय ओरडा चाललाय का? आण मोबाईल तो इकडे. झालं का वाच पुस्तक?
लय भारी बरं का मोहिनी विद्या जेवू तुला इकडे इकडे ए डोकर आवदात अडकले तेवढं काढून सोडून दे बाहेर. अरे नुसतं काढून सोडून दे बाहेर म्हण. मी नाही काढत. ए बरे ए काय जेव्हा काय झालं रे जेव्हा बाहेर बिरा झाला का काय पाटलं तुला बांगल्यावर बोलावले. लांब नेऊन सोडून दे. नाही घरीच घेऊन जाईल. कचरे तू पोरगले माझुरडे रे. नोकर उलट सुलट बोलतो तर जेवण नाही का येत ना का लहान आहे. लगीन करून दिलं तर पोरं होतील त्याला. कचरे तेवढं पाणी काढून घे आणि हौद बी कोरडं करून घे. आला का कुत्री मारून त्या पाटलाला उलट कशाला बोलला रे तू. लई माजल्या का तोंड वर करून बोलत जाऊ नका. गावात राहायचंय मला. लई आमदाराच्या पोटच्या असल्यावानी बोलतो. पाहुणा आलं रे. वांगे 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 पाणी घे ना पाणी. नालरोंड गुबल्यावंड आंबोळकर नाला कमिनी वारकेर नाला देऊर भागीसाक. काय खेंगट मेंगट बोलणं चाललं. अहो मराठीत बोला की बोलणं जरा कळू द्या की हो. नाही मी त्यांना सांगत होतो का हातावर पोट आहे पर देव काय उपाशी मारत नाही. 2 पोरी आहेत आणि हे एक पोरगा आहे. शाळा किती होगा बघा. हा 7वीला. आपली भाषा बोलायची इलाज वाटते त्यांना. घरात बी मराठीच बोलावं लागतं त्यांच्या बरोबर. झालं का हे आवरलं का ग. हा उरकीच उरकीच. नाव काय. सुरेखा. सगळं नाव सांग पुरी. सुरेखा कचरुमाने. गाव हीच आहे. हीच आहे म्हणजे. अगं गावाचं नाव सांग की. आकुळनेर माहित नाही तुला. सांग. हा आकुळनेर. हा तंग माहिती किरकी. घाबरी शिरकी घाबरीस मान. 5 गाडा गाडा. अकोळनेर. अजून काही विचारायचंय का. बघून गिरायलास पुन्हा म्हणायचं घरी गेलं बघितली नाही म्हणून. जातो आता.
₹50,000 हुंडा, 1 तोळ्याची अंगठी आणि लगीन करून द्यायची. बरोबर आहे ना? बरोबर आहे का मंडळी? बरोबर. एवढी ऐपत नाही पाहुणं माझी. तुम्हीच बोला काहीतरी. बोलल्याशिवाय बोलणं कसं पुढे सरकणार? अवघड आहे, काय बोलावं. बोला, पटलं तर पटलं, नाही तर नाही पटलं. बोलायला कुठं खर्च होतोय? गरीब माणूस आहे. एका पोरीचं तर वाटोळ झालंय. मसलंही वाटतं हिचं चांगलं व्हावा, पण 20,000 हुंडा माझ्या दारात माझ्या ऐपतीप्रमाणे लगीन करून देईन. तुम्हाला पटतंय बघा. बर, फोडा सुपारी. बर मंडळी, फोडायची का सुपारी आता? हे डोकं राहू दे, तेवढं काढून सोडून दे. डुक्कर शिवले. काढून सोडून दे बाहेर मला. जायला शिवाय देते लागा. चिमणी गावणार सावरण हेच मध्ये मध्ये चाललंय. शिव्या दिल्यावर काय होते? चांगलं नसतं लागा शिवाय दिलं की. त्याचा जाग फुगा तुझा डोळ्यावरी उठे नात सांग कणी तुझं गुलाबी न होट. अग नाही बोलाय टुंडी खोट रूप तुझं मोठ. तुझा झगाग झगाग वाऱ्यावर उडतो. तुझा झगाग झगाग वाऱ्यावर उडतो. माझा जब्याग जब्याग शालेवर मरतो. माझं वीस 20,000 नव्हतं म्हणायचं. पोराला सुरकी पास झालती, फुकटात लगीन केलं. नाही म्हणलंस तर उचल उचल उचल. शेख साहेब, मागच्या वेळेस तुमच्याकडले अजिबात वर्गण नव्हते आली बरं का. नाही नाही, येईल या वेळेला. मंडळी मंडळी, हे बघा,
आपण यंदाच्या टायमाला वर्गणी थोडी वाढवून घेऊ नाही का, म्हणजे 50ची 100 करू, पण 100 कंपल्सरी करू. करू म्हणजे करायची सण सोडायच ना कोणाला, कोणी काय असं ना. मी काय म्हणतो, गावातलं संडासाचं काम अर्ध्यावर खोळंबलं, जत्रेतून जी काय वर्गणी गोळा होईल त्यातून हे काम पूर्ण करायला काय हरकत आहे? चहाचं झालं का? कचरू चहा घे रे बाबा. इकडे ते जरा 2 दिवस पाया खांद्या जा की बापा बरोबर. मी नाही जात, माझी परीक्षा जवळ आली. ह्या बारीच्याला पॅन्ट पण घे जा. जीनची पॅन्ट घ्यायची आहे. अरे मग घी की कसली घ्यायची ती जीन फिनची. लय महाग आहे ती. मुडदा परत आला. अरे माने करतोय म्हातारं झोपायचं सोडून तडपडतंय. ए उचला भार पटापट. अनु म्हणता जाऊन दे जाऊन दे, पण ऐकायला नाहीत का? हा बापाची पेंड अशा चालली का बोलत अक्काला काय मूर्ख आहे. आवडत चालेल 1000 ते बघा पण येऊ नका इकडे. येतं ऐकायला. आला पिरे चिट्टी घे रे. दे इकडं. लय भारी लागत तुझं अक्षर, काय सांगता येत नाही. शाली निवास तर आवडेल ती तिला. होय रे पिऱ्या, मी शालूला आवडेल का? काय माहित गाड्या, ती वरच्या जातीची हाय न श्रीमंत पण आहे लागा. आला चिमणी घाय पाहिजे लागा. कस काय गवत नसल रे चिमणी, लय खतरूड. चल घरी, मला पेप्सी काय जायचं लागा. मी पण येऊ करा तुझ्या बरं पेप्सी का? चालन की, पण पेप्सी कुठे ऐकायची? गावातून कुठे? गावात नाही गेला का, दुसरीकडे ऐकले तर चालते. चालन की. अरे चल 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 तरी की.
2 दिवस सुट्टी येतं जा की बापा बरं कामाला. मी नाही जाणार. तुला देतो 2 दिवसाचा पगार. अरे पगार देणार कुठून देणार? पेप्सी काय जात की जणू. किती मिळतात पैसे? किती का मिळाना? तुला 2 दिवसाचा पगार दिला म्हणजे बस ना. उरलेल्या पैशातनं मला जीन्सची पॅन्ट घ्या. जीन्सची पॅन्ट मला आणखी थोडी उचल मिळेल का? अरे कचरा माझ्याकडे कामच नाही, काही तर उचल कुठून देऊ? चांगला मिळाला उसाला यंदा. तुमचा किती गेला टोटल? 500 टन झाला की. मग काय यंदा दिवाळीच. काय रे गजरू? सरपंच 5,000 होईल का मदत? ऐकलं तू पण अशा वेळा बघून पण 200 तरी. हजार एक असतील. तुझ्याकडेच बघते ना. अरे 100% तुझ्याकडेच बघते. चल त्या बाजूला जाऊन एवढं घाबरत असतं कळलं का? मी आंधळ घेऊन सांगून तुझ्याकडे बघते. खरं बघते का? चल मागे जाऊन बघ, मागे बघते. चांगलं होतं ना. आपण हे खाऊ. चालेल. ए काळ्या ओट, तुला सांगितलं नाही थांबायचं नाही म्हणून. काळ्या म्हणू. काळ्या म्हणणार काय करशील रे? नारसाळ्या गावात राहायची लायकी आहे का? शालूकडे बघतोय. परत जर शालूकडे बघितलं ना बघ मग. चल थांबय. तुझा झगाग झगाग वाऱ्यावर न उडतो. तुझा झगाग झगाग वाऱ्यावर न उडतो. टुमका टुमक लचक लचक तुझा झगाग झगाग वाऱ्यावर न उडतो. टुमका टुमक. अरे गपकी. अशाने तर चिमण्या उडून जाते. तुझा बाप ओरडलेला काय एवढ्याच वर्षाने? आईला थोडक्यात सगळी लगा नाही तर चिमणी मारायची होती. हे थोडक्यात उचले का बस. किती खतुडे आहे चंग्या. हा गावातली माणसं त्याला भेटत वाटत. पिरा जीनच्या पॅन्टीवर टी शर्ट चांगला दिसेल का? शर्ट उभा राहा बरं तू.
कशाला? अरे भरा तर ना. पहिला जागा तुला जीन्सची पॅन्ट वर टी शर्ट चांगला दिसेल बघ. होय ना, मला पण तसंच वाटतंय. आपल्याला एक चिमणी गव्हाण आला का? किती झालं? एक चिमणी गव्हाण म्हणजे काय जोक आहे काय? आयला आपल्याकडे बंदूक पाहिजे होती ना. पहिला का घातली 12 वाजून गेले असतील गाड्या. चला आणि आवडते ना? नाही बाबा. आयच्या आईच्या नाही आवडत. मला तर आय पण सांगायला आहे. तसं काय नाही बाबा. आयला मग तू कशाच्या विचारात असतो तुला? छब्या तुला माहिती कर राजा म्हणत होतं की शालीन संग रातच्याला गच्ची भेटतात जाऊन. पण तू कशाला टेन्शन घेतो? लय इकडं ऐकलं व्याद्या संग्रहाचं सांगण्यावर न व्याद्या खोटून बोलत असं. हा गरीब गाण पाठत पाय. आजीला लागल्या उचक्या काय झालं? उचकी काय केलं थांबली ना म्हणून दवाखान्यात गेलो तेव्हा थांबली उचकी. लय टाईट जाऊ दे. नको माझ अरे लय टाईट जाऊ दे. खेळा जाऊ दे त्याला. ए कचऱ्या वडली का पाचची? वड पाचची चायला. कचऱ्या डायरेक्ट घरी जेवून झोपायचं. चला चल निघ. वड पाचचे वड पाचचे वड पाचचे वड पाचचे वड पाचचे वड तिच्या ए कचऱ्या वड पाचचे वड पाचचे. रट्टीवाडी सुका मान उदास ನಿನ್ನ ಬಾಗದಿ ದುಡ್ಡುಗಳ ಜಮೀನ್ ಸಲ ಇಲ್ಲ ಸಲ पहिला तर संधीना तारा की हुंडेना तर लावा अवघडकी फिरे थांब फिरे थांब. काळी चिमणी बघ ना. त्याच्यात कमी झोपलो तू. तुम्ही येतच धरून बसल्या. चिमणी ऐकता तुम्ही? चला येतो. काळी चिमणी आहे का? काळी चिमणी कसली? तिला बघा पतंगासारखी शिपटे असते लांबकी. असली चिमणी नाही मिळत इथं. आयला जब्या खूप मास रंगबेरंगीला का? माणूस म्हणला काळी चिमणी नाही काय तर आपल्यावर काळी चिमणी पाहिजे होती का? होय का?
अरे सायकल तुझी आहे का? ड्रायव्हर टेम्पो उठला का उठ चल जाऊन दे जाऊ द्या तरडू नको हे जर त्याला घेऊन जा राम 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 आहे का काय काम बिम आहे का? आता तर नाही गडे काय असलं तर मलाच सांगा. होय होय बरं का? ते शान घेऊ का थोडं? घे ₹100 वाटप तुझ्याकडे. परत दिले तर चालतं. ठीक आहे. अर्जय सापडली का चिमणी? चंक्या सायकलीचं भाडं किती झालं रे? काय 150 रुपये झाले असतील. कर तू रडायला काय झालं? शाली नाही म्हणली काय? तुझ्या बापाला कळत काय मग तुझ्या बापाला रडायला काय झालं नसतं? सायकल आणि प्राप्तीची खोकड्याची अंगरलं. शेंगरलं शेंगुरती मग नगदी भरपाई माझी. चल रडायला काय झालं? उठ नगदी भरपाई माझी. बस एक डाव खेळू बस. चिमणी सापडली का नाही? ना सापडले पग सापडला. पक नाही चालत चिमणीच लागते. खरं आहे करा चिमणीचा. तुझा विश्वास आहे का नाही? हं. तुझा विश्वास लगे झालंय. किती झालं? 10 रुपये. ए इथं काय करत? तुझी आई आजारी आहे. जा बाजारात तरी जा. बस उठ. चल चल चल. काय रे काय बसलोय कुठं? त्या हुकलेल्याच्या कशाला नाद लागतो रे त्या चंक्याच्या? हा लय 12 बोड्याच आहे ती. चांगल्या चांगल्या लिकून खाल्लंय. तिथं परत दिसलं ना टांगडच तो तुझं.
जा बाजारात फाईल पाठवून दे. केवढ्याला दिला रे झाप? 100. 100? एवढा महाग असतोय वय रे? 60ला दे. 60ला बरोबर आहे दी. एवढं झालाय 200 रुपयाला. 70 दे की. बरोबर आहे 70. जाऊ दे. पोरग हो दादा, ही पोरग कुठे गेलं? आता येत होत की. मावशी घ्यायचा ना झाप? आयला जब्या, उद्या जत्रा आहे गड्या. होय लागा. शालीच्या डोक्यावर राग टाकायला लय सोपं जाईल. पण कुणाला दिसायचं बी नाही. होय लागा. पिऱ्या, नाना काय म्हणत होता तू चंक्याच्या इथं कशाला बसतो तू? आणि माणसं बी म्हणतात त्या चंक्याचं काय खरं नाही. ह्याला चंक्याचं खरं असेल का रे? पण कुणी डोक्यावर राग टाकल्यावर भुलतं का? काय माहित गड्या. पण जेव्हा तुला माहिती का चंक्याची बायको लय सुंदर होती जणला का. सगळी माणसं बोलायची याड्या चंक्याच्या प्रेमात कशी पोरगी बोलली. पुण्याची होती जणला का श्रीमंत घराची. एक दिवशी काय झालं, त्या पुरीच्या भावाला आणि त्या पुरीला घेऊन गेला. तर चंक्याला कुत्रीच्या आगत मारला का त्याने. तेव्हापासून पेत लागा तिले. आला तू काय पण मन गाड्या फिऱ्या. चंक्यालेच भार आहे, खोटं बोलणार नाही. त्याने माझ्या सायकलीची भरपाई पण नाही घेतली. आणि मला म्हणत होता तू माझ्यासारखाच आहे. पण तुझ्यावर लय जीव आला का चंक्याचा? तो दप्तर नीट ठेवत जा की जागच्या जागी. हे घे.
जेव्हा मग नवीन कापडे घेतली चांगलीत का रे? अयो आज पॅन्टीला इस्त्री करायची काय? चल लागा लवकर. गाडी किती वेळ हा का जातो ते तिकडेच बसतो. एक काम कर ते 50 रुपयाची थळी आणजा जा. प्रिय शालू, मला तू किती आवडते हे मी तुला शब्दात सांगू शकत नाही. मला माहिती आहे की मी गरीब आहे, तुझ्या जातीचा नाही, पण मी तुला खरंच सांगतो माझ्या इतकं प्रेम तुला जगात दुसरं कोणीच करणार नाही. तुझी आई पण नाही. तुझ्या प्रेमासाठी मी काय पण करायला तयार आहे. तू मागितला ना तर मी माझा जीव पण देईन तुझ्यासाठी. तुझ्याशिवाय जगात माझं दुसरं कोणीच नाही. दिवस रात्र मी तुझाच विचार करत असतो. माझ्यावर एकदा विश्वास ठेवून बघ शालू. मी तुला आवडत नसेल ना तर तू माझी चिठ्ठी फाडून फेकून दे. मी समजून जाईन, पण तुझ्या घरच्यांना सांगू नको. दुसऱ्या कोणाला पण ही चिठ्ठी दाखवून माझा हस उडवू नको. जर तू पण माझ्यावर प्रेम करत असशील ना तर चिठ्ठी लिहून उत्तर दे. नाहीतर तू उद्या शाळेत येताना ना 2 वेण्या घालून ये. मी समजून घेईन की तुझं पण माझ्यावर प्रेम आहे. तुझ्या उत्तराची चातकाप्रमाणे वाट पाहणारा फक्त तुझाच जांबुवंत. चाललोय की मग देख की मग काय चालले घेत ना 2 गोळे जाऊ. चल तुला सदर घेऊ. चल अरे आता नुसतं सदर घेऊ, पॅन्ट घेऊ परत. चल नका राहू दे. चल रे फिर. चल अरे चल रे बाबा चल. काय गजऱ्या सदर बघायचं आहे पर्स. जरा हलक्यातलं दाखव की. दाखव. 100-150. बघ कुठल्या आवडी यावडी तू पॅक करू. हा अजून कुठली गेला? एक नंबर सदर आहे. आज काय जाळंदूर संगत दिसतोय तुमचा. हा कुठे निघालाय? तुझ्याकडेच आलतो. शंक्या आज हाल किती की वाजून गेमच्या हाल घेत ना. हा देतो तुला, पण 1 नंबर वाजवच्या दणका उडवून द्यायचा नुसतं. बघ की तू. दिली तुला. चल हुमर आलो. येतोय का? अरे 0 मिनिटात येतो.
आता नसते लागायचं.
पाठवून दे. चल चल. हे कचरे का कळलं का काय झालं जत्रात आज? नाही की तुझ्या फॅन्ड्रीने घातला ना घोळ. देवाच्या पालखीला धडकले ते डुक्कर. उंद्याच्या उंद्या ते पिसाळ्याला डुक्कर मार. कळलं का? 2 दिवसांनी लगीन आहे मायापुरीचं. 2 दिवसांनी आहे ना, माचून दे ना. उद्या सांच्याला शाळेमोरं कुस्त्या आहेत. तिथं आणि त्यांनी काहीतरी राडा नको करायला, त्याच्या आत मार. एकट्याचं काम नाही मला. काय लेका कचरे हा. मग बायका पोरासनी घेणं बरोबर. पाहिजे तर जत्रेच्या वर्गणीतून 2-4 हजार रुपये घेऊन जा. धर. आणि उद्या पाट पाट माणसं हागायला जायचे आत मार. नाही तर तिथं अनेक काहीतरी करून ठेवायचे गोड. जब्या 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 उठ 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 उठ. उतर. सांगितलं की तू रविवारी मुहूर्त आहे. रविवारी मारू रविवारी शाळेला सुट्टी असते ना, म्हणून आज दोस्तांच्या समोर डुक्कर पकडायची लाज वाटते. तू सांग बाबा, तुझा बाप वाच.
वांगवली. हा थांबा थांबा तिथंच. सर्कस बघायला आलं का तुम्हाला? चल ये. ए जब्या पाच घर तुझ्या हातात. आणि दुर्बे ती इकडून ये. तिकडून आलं का हाकल. लघवी करा. आईन वागताला बरी लागते तुला मुतायला. तोंड नको बघू माझं. चल तिकडे. आणि आता परत गेला ना चटीतच मुतवतो तुला. मेंदूर पे आणतो तिकडनं हाकलं डुकराला. वाकर घाल तिकडे. चल. दातड काढायला काय झालंय का? माझी मी हसते, तुला काय करायचंय? हाय का? हाय. जरा माग ना की दगड. मला कळतंय. तू का
नमस्कार कचरू शेठ. हो कचरू शेठ नमस्कार म्हणले. अय दादा बघितलंच नाही. का मागण्या बिगण्या आता सकाळ सकाळ हागंदारी बंद करायला लागलाय. काय म्हणला? राहू दे नाही करायचं तुला. जा पकड जा डुकर जा जा पकड ते डुकर पकड गेला बघ तिकडे. पळ पळ गेला बघ पळ. ए दुर्पे काय तोंडाकडे बघती. ते शायनिंग नको करू तुझं तू बघ. शायनिंग ओढ पाचची. अरे तुला रे बरं हसा येत आहे बाबा. वड पाची तू त्याच्या पाची वडू. नाने मी तुला प्रोत्साहन देतो माझ्या वाचकते होय. अवघड आहे गाड्या चेलगल माहित नाही काय तुला. IPL बघत नाही का नाने. ए आहे त्यांच्या नको ना आधी लागू चल. ए रणरे जब्या इकडे आहे ते. ताई जरा पाणी देता का? काय नाने सापडतं का नाही डुकार? हा. हुई 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 जब्या इकडे आहे ते. हुई मॅच आज लाईट नाही ना. फॅन्ड्री पुन्हा घुसून कबारीत दगड आडवी लावून घ्या. ए जब्या जाके डुक्कर धरू लाग. मारतो का एकट्याला म्हाताऱ्याला. अरे हॅलो हा हॅलो हा देवाच्या
म्हणकी रात खेळी बसली काय जी जी म्हणत ना ती दोन बापाचं अगं तू कटिंग मध्ये चायला त्या दुर्पीने रेड हॅट पकडलं मग दुर्पी काय म्हणली जेव्हा कुठे कुणाच ठाऊक कुणाच ठाऊक कुठं लपलंय बसला लपून वाला करून काय काय करतो काय करतो काय करतो काय करतो वाढून वाढून कसा बसला की तुझ्या नावानं हे जब्या हंटस पुन्हा लपतो बाय दुसराच बॅटरी गावाकडे खायला कोण वाटतं आमदाराच्या पुढचं हिरो समज सोय स्वतःला हिरो समज सोय स्वतःला मारता कशाला त्याला मारता कशाला तो डोक्यावर घेतलं त्याला देवारात बसतो पुसतो तुला पुसतो तुला सगळं काय मारली मोड्या फास घे फास घे फास घे फास घे फास घे करते टुकर भात तुझ्या आईला आई घालो आई लाव घे चल जायचं का आणखी थोडा वेळ ठीक आहे ती दुर्पी आहे पीटी उषा ते दुकान दिसते बरं का कोणतं गोरपाड्याच्या डोंगरात चावलेलं तुला कसं काय माहिती हे बी काळच होतं ना अरे डुकरं काय लाल पिवळे असतात बरं 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 जब्या
पाणी पडली का सुख पार घेऊन जीव येईल. तोंड बांध. एक नंबर हेनरी आली आली नानाची पलट. वास सुटलाय सगळा. ए दुर्पे नीट पकड जाईल पळून पॅन्ट्री. गपाई जातीच क्या तुझं तू पुढे बघून चाल. शिवला असतं की वाजला काय जातीच क्या. तोंड सांभाळून बोलत जा. गावात राहायचं का ना डुकरीने. अरे गप की काय करतो. तू तिकडं कशाला दगड मारतो गप की. चल तिकडे चल. दादा जाऊ दे. जम्या